काही काही वेळेला आपल्या घरातल्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला कळत नाही की हे असं काय, आपला विचार थक्क होऊन जातो. चला तुमच्या अनुभवातला विषय सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल विचार कसा थक्क होतो. आपण वाढवलेली मुलं, आईने अंगावर दूध पाजलं, बापाने कष्ट केले त्या मुलाबाळांच्या करता ठेवलं, बरोबर आहे ना? हां, काय अगदी नॉमिनेशनसुद्धा त्यांचं करून ठेवलं, 30 लाख 40 लाख काय ज्याची ऐपत असेल तसं करून ठेवलं. पण लग्न झाल्यानंतर एका महिन्यात मुलगा पालटला, म्हणजे बुद्धीला कळतच नाही. आता कळलं का तुम्हाला? व्यवहार सांगितला, काय काय खरं आपल्या डोक्यात शिरलं नाही हो. 25 वर्ष आमच्याजवळ आणि ही आली. आता कसे माणसं, जरा बरं वाटलं त्यांना, सगळ्यांना वाटलं काहीतरी आपला अमृत अनुभव सुरू झाला. आता पटलं ना तुम्हाला? मग तो म्हणतो काय ग आपण एवढं केलं? अहो म्हणली माझंही डोकं चक्रावून गेलं, मलाही कळे ना, माझ्याशिवाय पाणी पित नव्हता, आता अंगावरून जातो. काल मी द्यायला गेले तर तिला हाक मारतो, सुंदरी मला माफ करा, माझ्या तोंडाला आलं ते म्हटलं सच्चिद आनंद. ते तोंडाला आलं ते सांगितलं. काय अर्थ, काय काय घडलं, जे आलं ते. हां, तिकडे तिला मागतोय. अगं सत्यभामा, कोणाला माहीत सत्य आहे का असत्य आहे, का नुसतीच भामा आहे? कशा करता सांगितलं की व्यवहारामध्ये सुद्धा माणसांची बुद्धी चक्रावून जाते. जाते की नाही सांगा की तुम्ही? मग डोकं धरून बस. आमच्याकडे येतात, महाराज हे असं कसं घडलं? काही नाही, तुमच्या वेळेला असंच घडलं होतं, ते आता घडलं. माझं नाही बोलणं कळलं? अहो प्रत्येक पिढीला असंच घडतं, काही निराळं घडतं का? थोडंसं आपण जरा मागच्या पिढीतले आहोत, आता इथून पुढे हे असंच आहे. इथून पुढचं चरित्र हे तुम्ही आता काही निराळं ऐकायला मिळणार नाही. हे जरा थोडंसं 50-60 वर्षापूर्वीची मागची पिढी आहे, म्हणून आई वडिलाला धरून चालणं अमकं तमकं हे आहे. आता तसं काही इथून पुढे तर भेटणारच नाही, तुम्ही सोडून द्या. विचाराचा अंतू तो हा शब्द संकेतू, विचाराचा अंत बरं का. आत्मयाची जाणो जाता, जाणण्याची होय आत्मा तत्वता. जाणायला गेल्यानंतर जाणीव संपली तिथे, नाही का? आपल्या विचाराला सुद्धा एक विशिष्ट लेवल आहे, त्याच्या पुढे विचार जाऊ शकत नाही, नाही का? मला आता चालता जास्ती येत नाही, विषय चालू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणजे याच्यात काय असत्य असण्याचं काही कारण नाही. म्हणून मग कसा आलो, घरी निघालो, गाडीने आलो. पण आता गाडी येण्याची सीमा आहे ना, ती इथपर्यंत येत नाही. असं बोलणं कळलं नाही. गाडीने आलो हे सत्य आहे. महाराजांना चालायला जमत नाही, पायात शक्ती नाही, हेही 100% सत्य आहे. एक 100 पावलं चाललं की असं वाटतं कुठेतरी जाऊन बसावं, हेही सत्य आहे. पण हे जरी सत्य असलं तर प्रवचन करायचं म्हटलं तर कसं तरी ही पावलं चाललीच पाहिजेत ना. कोणाचा हात धरून का होईना, काठीचा आधार घेऊन का होईना. गाडी इथपर्यंत येत नाही. ज्या गाडीतून मी आलो तसं ज्या शब्दाचा आधार घेतला त्या शब्दाला सुद्धा मूळ स्वरूपापर्यंत पोचण्याला मर्यादा आहे. कळलं का आता? परफेक्ट. इथे यायला गाडीचा आधार घेतला, पण गाडी कुठपर्यंत येणार ही गाडीची सीमा आहे. तसं स्वरूप वर्णन करण्याकरता शब्दाचा आधार घेतला तरी शब्दाला सुद्धा परिसीमा आहे. शब्द याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून शब्दाला सोडून दिलं आणि मी इथे आलो. काय पण एक आहे, गाडीचे उपकार मानायला पाहिजेत की तिने मला इथपर्यंत आणलं. तसं सत चित आणि आनंद बस. पण तिथे गेल्यानंतर ती गाडी काही इथे येऊ शकत, मग मला गाडीतच बसून प्रवचन करायला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा तिथेच, तेही शक्य नाही. वाचा जेथे निवर्तंती तेची जाणीव आत्मानुभूती येण्याची भावे श्रुती बोलिली असे.
श्रुती या दृष्टिकोनातून बोलली की असा आहे, विचाराचा अंतू शब्दही ते ते विरमतू पुढे हाही हे तू बोलिला असे. विचाराचा अंत होतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर विचार संपून जातात, विचार शिल्लकच राहत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक तत्त्वज्ञानाच्या परिसीमेवर गेले तेव्हा प्रत्येक शब्दाचा विचार करत गेले. मागच्या याच्यामध्ये ज्ञान अभेद सांगितला, खंडन म्हणजे ज्ञान अभेद सांगितला नाही तर ज्ञानाचा अभेद आहे याचंही खंडन केलं. जे आहे ते कशाला सांगता, झालं खंडन. ज्ञानाचा अभेद आहे हे सांगता म्हणजे भेद करायला गेला, आहेच आहे, सांगायची गरज काय. बरं का, कसं इथे आता सच्चिदानंद पदत्रय विवरण करताना म्हणून सच्चित सुखे बोल वस्तुवाचक नव्हती हे शेष विचारांचे. म्हणून सच्चित आनंद हे शब्द आहेत, वस्तुवाचक नाहीत. हे वस्तुवाचक नाहीत, हेच विचारांचे सार आहे. सच्चित आनंद शब्द हे वस्तुवाचक नाहीत, हेच विचारांचं सार आहे. म्हणजे वस्तूपर्यंत नेऊ शकत नाहीत, बस एवढंच एवढंच बस, हां हां बस एवढंच, पण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तसं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, हे शब्द वस्तूचे यथार्थ वर्ण करणारे आहेत असे समजू नका. नाही का, यथार्थ वर्णन करणारे नाहीत. मग आपण जेवढं आपल्याला कळेल तेवढ्या शब्दात सांगतो. तसं श्रुतीला जेवढे शब्दात कळेल तेवढं तिने सांगितलं, आणि ते शब्द म्हणजे सच्चिदानंद, बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही. नाही का, हे बघा, प्रत्येकाची वर्णन करण्याची कपॅसिटी आहे, सांगायची कपॅसिटी आहे, जो तो आपापल्या समजुतीप्रमाणे सांगणार. तसं श्रुतीला जिथपर्यंत कळलं, पण सांगितलं हे सारभूत आहे, ही विचाराची परिसीमा आहे, विचाराचं सार आहे असं समजण्याची गरज नाही. आता काय आहे, एखाद्या व्यक्तीचं वर्णनसुद्धा करता येत नाही, आणि नुसत्या वर्णनातून ती व्यक्ती कळत नाही, कारण तशा भरपूर असतात. बाबा महाराज कसे आहेत, जास्ती उंच नाहीत, जास्ती बुटके नाहीत, मध्यम. आता मध्यम व्हायचे बरेच आहेत तिथे. बाबा महाराज कसे आहेत, गोरे नाहीत, काळे नाहीत, मधल्या रंगाचे आहेत, तसे इथे भरपूर आहेत. त्यांचं नाक नकटं नाही पण सरळ पण नाही, असे भरपूर आहेत, असेही भरपूर आहेत. आता हे वर्णन जरी केलं तरी हे वर्णनाची परिसीमा नाही, आणि मला बघितल्यानंतर वर्णन करण्याची गरज नाही. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि जीवनामध्ये एक अलौकिक असा अनुभव अमृतानुभवाच्या माध्यमातून जगापुढे मांडत आहेत. सामान्य वस्तूचा अनुभव चटकन सांगता येतो, पण आत्मसत्तेचा अनुभव इतकं सोपं नाही. आणि सोपं नाही म्हणून तर संत अवतार घेतात, नाही का. सोपं असतं तर प्रश्न मिटले असते, पण ती गोष्ट सोपी नाही, ती गोष्ट सहज नाही. सहज असली तरी सहज नाही, सोपी असली तरी सोपी नाही, जवळ असली तरी लांब आहे. म्हणूनच महाराज म्हणाले, माऊली जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना. तेव्हा अशी जी आत्मवस्तू, काय शब्द वापरावे, काय निर्देश करावा, कोणत्या शब्दाचा वापर केला म्हणजे त्याची प्रतीती येईल, म्हणून श्रुतीने शब्द वापरले सच्चिदानंद. म्हणून आता सच्चिदानंद पदत्रय विवरण चालू आहे. सच्चिदानंद पण असा आहे, हे जे शब्द वापरले ते कसे आहेत, सद म्हणजे काय, कशा करता वापरला, असद नव्हे ते सद आहे हे दाखवण्याकरता शब्द वापरला. कारण सर्व शब्द जर तिथूनच प्रगट होतात तर तिथे गेल्यावर शब्दच संपतात,
तर शब्दातून काय सांगणार? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर शब्द जर नाहीसा होतो तर कोणत्या शब्दाने सांगणार? म्हणून काय आहे ते सांगण्यापेक्षा काय नाही, काय आहे एवढंच, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणून शब्दातीत परात पर ध्वनी ओंकार न पवेची. ओंकार सुद्धा तिथे गेल्यानंतर मावळून जातो, नाही का? प्रथम अक्षर ओंकार आहे, म्हणून ओम नमो ज्याद्या अ उ म ही अक्षरं निर्माण झाली, मग त्याच्यातून सगळ्या 12 खड्या निर्माण झाल्या. म्हणून या ठिकाणी आता सच्चिदानंद पद जे श्रेष्ठ आहे, जे शब्द वापरले ते सुद्धा मी भेटण्याकरता पुरेसे नाहीत. माझं बोलणं कळलं का? हो, कारण त्यांनी सांगितलं तर फेटा हा एक भाग निराळा आहे. काय? हां, फेटा बिटा, मग ते ओळखायची काही गरजच नाही. ते मला ओळखत नाहीत, फेट्यावरून ओळखतात. हे सुद्धा सच्चिदानंद शब्दासारखंच झालं. ओळख कशावरून? फेट्यावरून. तसं ओळखीचे जवळचे शब्द काय? जाऊ द्यावं ते काळं गौरव बुटकेर जे फेटा बांधून उपरणार ते आता बरोबर पटलं. तरी पण अजून जर बाहेरगावी गेला आणि असेच फेटा बांधून उपरणे घेऊन आले तर काय करणार? तेव्हा ही लक्षणं काही काही वेळेला ठीक आहेत, पण काही काही टायमाला ती परिपूर्ण नसतात. म्हणून सच्चिदानंद या शब्दप्रयोग श्रुतीने जरी केला तरी ती विचाराचा परिपाक आहे असं नव्हे. श्रुतीने काय केलं? अगदी जवळ नेऊन ठेवलं. काय? आमच्या मनात घोटाळा होता, हा रोजच असतो बरं का माणसांचा. आता गिरगाव गोरेगाव हे फारच जवळचं आहे. मग काही काही वेळेला गिरगावचं गोरेगाव होतं आणि तो गोरेगावला जातो आणि म्हणतो, महाराज मी गोरेगावला आलो आहे, तुम्ही राहता गोरेगावला. अरे म्हटलं गोरेगाव नाही, गिरगाव. माझं बोलणं लक्षात घ्या. गोरेगाव नाही, गिरगाव. शब्दाचा घोळ होतो. पण एकच आलं, गोरेगाव गिरगाव जवळचे शब्द आले. गोरेगाव म्हणजे अगदीच काही विलेपारला नव्हे. माझं बोलणं कळलं का? जरा का होईना गिरगाव आणि गोरेगाव शब्द कसे आले? जवळचे आले. अगदीच विलपारला आलं का? अगदी सांताक्रूज आलं का? नाही, जवळचे शब्द आले. तसं सच्चिद आनंद हे परिसीमेचे नव्हे, पण तिथल्या त्यात जे श्रुतीला कळलं त्यातल्या त्यात शब्द वापरले. म्हणून या ठिकाणी म्हणाले, म्हणून सच्चिदानंद त्रय या शब्दासी वस्तू नव्हे विषय होता स्वरूप प्रत्यय शब्दोची. समुद्र होऊन योगे सरे दावनी मागोराय असा धो 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 पाऊस पडतोय. मग तिथे काय घडलं? सच्चिद आनंद पदे स्वतंत्र राहत नाहीत. मेघ वर्षाव करून संपतो, प्रवाह समुद्रापर्यंत जाऊन समुद्रावरून संपतो, किंवा मार्ग इष्टतळी दाखवून संपतो. गेलं की संपलं. वर्षाव झाला बरं का, वर्षाव झाला संपलं. समुद्राला गेलं संपलं. तसं प्रवचनातून शब्दाचा वर्षाव झाला, शब्द तिथे पडले, संपून गेले, समुद्र रूप झाले, संपलं, खलास. अर्थ काय? हे शब्द हां पण उपयोगी आहेत, पण त्याचंही आता पुढच्या याच्यात खंडन आहे. शब्दखंडन पण केले ज्ञानेश्वर महाराजांनी. काय? आजपर्यंत कोणी ज्या धर्तीने प्रवचने केली नाही त्या धर्तीने ज्ञानोबारायांनी केली. ते म्हणून तर माऊली आहेत. बाकी काय? बाकी वैशिष्ट्य विशेष काय आहे? विशेष आहे ते हेच आहे ना की कोणीही या अंगाने प्रवचने केली नाहीत. सगळे अज्ञान गृहीत धरतात आणि मग तुम्हाला ज्ञानी करायला जातात. माझं बोलणं कळलं का? हां, कसा पॉझिटिव्ह अप्रोच आहे. समृद्ध जीवन जगले, समृद्धपणाने लोकांच्याकडे बघू लागले, जगाकडे बघू लागले. तुम्हाला अज्ञानी ठरवायचं ना, आम्ही वर बसतो 3 फूट म्हणून शहाणे व्हायचं असं नव्हे. पण एक लक्षात ठेवा, काळाशी ॲडजस्टमेंट करणे हे जीवन. जीवनाचा अर्थ काय? जी जी परिस्थिती येईल त्याच्याशी. हां, मग तुम्ही म्हणता ना डोकं चालत नाही. मी विचार करून 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 थकून गेलो, का हा असा वागला माझ्याशी, का असं घडलं, आम्ही एवढ्या वर्ष भरवलं,
काय अहो, एक वेळ उपाशी राहिलो पण त्याला शिकवलं, आणि एका महिन्यात बुद्धी कुंठित झाली. कळलं ना बुद्धी कुंठित होणं म्हणजे काय? तसं व्यवहारातल्या साध्या गोष्टीमध्ये जर बुद्धी कुंठित होते तर हे तर आत्मस्वरूप आहे. त्याला जाण्याला गेल्यानंतर बुद्धी संपून गेली, ती कुंठित झाली तिथे. एवढंच लक्षात घ्या. हां, मी का व्यवहारातले दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला नीटनेटकं कळावं. अगदी त्या लेवलचा दृष्टांत नाही, पण तुम्हाला आणि मला जाण्याकरता पुष्कळ आहे. ऐसेनिये प्रसिद्धे चालिली सच्चिदानंद पदे, मग द्रष्ट्या ससंवेद्ये भेटती जेव्हा. काय घडतं? सच्चिदानंद शब्द हे निराश करण्याकरता आलेले शब्द आहेत. कशाचा? असद, जड आणि दुःख याचा निराश करण्याकरता आलेले शब्द आहेत. याच्यापेक्षा म्हणजे हे त्याचा निराश करण्याकरता सच्चिदानंद शब्द आले, याच्यापेक्षा दुसरं काही. पण नुसता निराश केला म्हणजे झालं का? बरोबर कळलं पाहिजे काय आहे ते. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले ऐसेनीय प्रसिद्धे, आत्मवाचक म्हणून श्रुती प्रसिद्ध केलेले सच्चिदानंद पद जेव्हा ब्रह्माचे प्रकाशन करण्यास जाते, वर्णन करण्यास प्रवृत्त झाली, मग सुसंवेद्य आपल्या अंगाने बोलण्याला आपल्या ठिकाणी शब्दाने अर्थाने दृष्ट्याला भेटतात तेव्हा तेही संपून जातात.